नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे उपवासाची गोड भगर। नुकतंच नवरात्र सुरू झालेलं आहे आणि नवरात्रामध्ये अनेक जण उपवास करत असतात। याच उपवासासाठी आपण अनेक पदार्थ करत असतो उपवासाचे। त्यात भगरीचे आपण बरेच प्रकार करतो, पण आज आपण गोड भगर कशी करायची ते बघू। गोड भगर करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं ते बघू। इथे अर्धा कप भगर घेतलेली आहे। ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, बदाम, काजू, किसमिस, पिस्ते, केशर घातलेलं दूध, पाव कप तूप, विलायची पावडर, मिल्क पावडर घेतली आहे थोडीशी, अर्धा कप साखर। सगळ्यात आधी आपण ही भगर पाण्याने 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ। सगळ्यात आधी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे। यामध्ये एक मोठा चमचा तूप घालून घेऊ। आता यामध्ये हे ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेऊ आणि चांगलं परतवून घेऊ याला। दोन मिनिट परतल्यानंतर आता आपण यामध्ये भगर घालून घेऊ। आणि भगर चांगली परतवून घेऊ। भगर चांगली परतवून झाली आहे तुपावर। आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊ। इथे बाजूला 1 कप पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे। आता हे गरम पाणी आपण या भगरीमध्ये घालून घेऊ। आणि पुन्हा एकदा चांगलं एकसारखं करून घेऊ, ढवळून घेऊ चांगलं। आता भगर शिजेपर्यंत आपण ही याच्यावर झाकण ठेवून देऊ 5 मिनिट तरी। आता आपली भगर शिजलेली आहे। आता आपण यामध्ये हे केशराचा पाव कप दूध घालून घेऊ। मिल्क पावडर घालून घेऊ। ही 2 ते 3 टेबलस्पून मिल्क पावडर आहे, ऑप्शनल आहे। तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी काही हरकत नाही। पण घातली तर चव चांगली, भगरीची चव चांगली लागते। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण साखर घालून घेऊ। मी अर्धा कप साखर इथे घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता पुन्हा एकदा चांगलं आपण याला मिक्स करून घेऊ। आता पुन्हा साखर चांगली विरघळेपर्यंत आपण भगर चांगली पुन्हा शिजवून घेऊ, झाकण ठेवून घेऊ। आता आपली भगर छान शिजलेली आहे, साखरही छान याच्यात विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा तूप घालून घेऊ आणि पुन्हा चांगलं एकसारखं ढवळून घेऊ।
आता गॅस बंद करून देऊ आणि ही भगर आपण एका डिशमध्ये सर्व करू. आपली मस्त अशी उपवासाची गोड भगर खाण्यासाठी तयार आहे.